शिंदे ठाकरेंमध्ये अंतर वाढलेलं नाही, त्यामुळे संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। तिन्ही पक्षांचे मिळून एक धोरण ठरलंय, कोणालाही पक्षात घेताना महायुतीला अपेक्षित आहे तेच केलं जाईल। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जल जीवन मिशनमध्ये मोठा भ्रष्टाचार, चौकशीसाठी ईओडब्ल्यू किंवा विशेष एसआयटी नेमणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। माझ्या विरोधात भाजपच्या लोकांनी पैसे वाटले, 50,000ची लीड अपेक्षित असताना फक्त 3,500ची लीड मिळाली। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा गंभीर आरोप। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडण्यात आला। सदस्यता नोंदणीला वेग देण्यासाठी 4 फेब्रुवारीला भाजपची विशेष कार्यशाळा। मुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्या, हसन मुश्रीफ यांचा आरोप। संबंधित जमिनी ताबडतोब परत करा, अन्यथा जनआंदोलन करू, मुश्रीफांचा इशारा। जळगावात जीबीएसचा रुग्ण आढळून आल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट, रुग्णांसह आरोग्य यंत्रणेची घेतली माहिती। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी 15 फेब्रुवारीपासूनच सुरू करण्यात येणार। राजकोटच्या चौथऱ्याचं काम युद्धपातळीवर सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या माध्यान्ह भोजनाचं धान्य जप्त, तांदूळ आणि खिचडीची डाळ खासगी गोडाऊनमधून जप्त। गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा। बाजार परवाना विभागाचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात, 1.5 लाख रुपयांची लाच घेताना पोलिसांकडून रंगेहात अटक। तक्रारदाराचे दुकान त्याच्या मित्राच्या नावे करण्यासाठी मागितली होती लाच। वसईमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग, 4घांना अटक। न्यायालयानं 4 फेब्रुवारीपर्यंत पाठवलं पोलीस रिमांड। अकोल्यात नागपूर पुणे दुरांतो एक्सप्रेसमध्ये गोंधळ, मनोरुग्ण महिला नग्न अवस्थेत एक्सप्रेसमध्ये फिरत असल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ। मुंबईच्या बीकेसीतील कुकुम मंडी परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट, कुर्ला एलबीएस रोडवरील 2 ते 3 दुकानांना आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। अमरावतीच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यानं भाविकांना फसवल्याचा आरोप। सूरज मिश्रा हा कार्यकर्ता कुंभमेळ्यामध्ये सोडून पळून गेल्याचा भाविकांचा आरोप। पेजरपुरा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल। तिसरा हप्ता न मिळाल्यामुळे नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामं रखडली। अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून केली घरकुलांची कामं पूर्ण। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी। सातारा जिल्ह्यामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेत घोटाळा, 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न। कृषी विभागाच्या पडताळणीत बाब समोर। यवतमाळच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी बैठक, मात्र एकही संचालक हजर न राहिल्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर। अध्यक्षपदी मनीष पाटील कायम। गावाला पाणी मिळत नसल्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांनी साडी नेसून गाठलं जिल्हा परिषदेचं कार्यालय। आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, कंपन्या इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडत असल्यामुळे नदी प्रदूषणात वाढ, मात्र कंपन्यांवर कारवाई केली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप। वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूचे तीव्र पडसाद, विविध सामाजिक संघटना आणि नातेवाईकांचा मालेगाव ताहाराबाद रस्त्यावर रास्ता रोको। दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आंदोलकांचा विरोध। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या आईला अटक, प्रियकरासह मुलाला दारू पाजून दगडानं ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न, आईसह पुण्यातील 4घांना अटक। साताऱ्यातील घटना। नांदेडच्या किनवट तालुक्यातील चिखलीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर सागवान तस्करांची दगडफेक, पोलिसांकडून 6 ट्रॅक्टर अवैध सागवानही जप्त, दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा, मेळाव्यासाठी थेट 3000 तरुण तरुणींची हजेरी। आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत बदल, शाळा सरकारी
सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंची माहिती. सकाळचा फराळ आणि दुपारच्या जेवणामध्ये अंतर असल्यामुळे घेतला निर्णय. भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट अद्याप पूर्ण नाही. धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण व्हावं यासाठी पणन महामंडळाकडून धान खरेदी केंद्रांना 30 मार्चपर्यंत मुदतवाढ. नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाल मोळ्याचा यशस्वी प्रयोग. सातपुड्यामध्ये होणार लाल मोळ्याची शेती. औषधी गुणधर्मामुळे लाल मोळ्याला 100 रुपये किलोचा दर. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 150 हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक. पेटीला 7 ते 12 हजाराचा दर. माघी गणेश जयंतीनिमित्त हापूस आंब्याची पूजा करत व्यापाराला सुरुवात. रायफल आणि पाखऱ्या बैलजोडी ठरली आटपाडीची महाराष्ट्र केसरी. विजेत्या बैलगाडी स्पर्धकांचा राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन. अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद. अकोला वन विभागाच्या पथकानं बिबट्याला केलं पिंजराबंद. या बिबट्यानं बकऱ्या आणि गायींची शिकार केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये होतं भीतीचं वातावरण. एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांना आता ऑनलाईन परवानगी मिळणार. ऑफलाईन परवानगीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात. 19 किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 7 रुपयांनी कमी. विमानाचं इंधन 5% अधिक दरानं महागलं. जानेवारीमध्ये जेट इंधनाच्या घसरलेल्या किमती पुन्हा महागल्या. परिणामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागण्याची शक्यता. आजपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला. तसंच कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ. मुंबईकर प्रवाशांच्या खिशावर अधिकचा भार. जानेवारीमध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीनं गेल्या 13 वर्षातील उच्चांक गाठला. मुंबईमध्ये जानेवारी 2025 मध्ये 11,773 मालमत्तांची नोंदणी. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी माटुंगा ते मुलुंड आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक. रविवारी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते कांदिवली 5व्या मार्गिकेवर मेगा ब्लॉक. सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी कोणताही मेगा. कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेचा आज रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक. शेवटची कर्जत लोकल 11:51 सीएसएमटीहून सुटणार. 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक. आठवड्यात 60 तासांपेक्षा जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होतो. आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही अभ्यासकांच्या आधारे माहिती. सोशल मीडियावर अधिक वेळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक. आर्थिक सर्वेक्षण 2025 मध्ये तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त. माघी गणेश जयंतीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. सिद्धिविनायक मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. माघी गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर भाविकांनी गजबजलं. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. पुन्हा गाडगीळ ज्वेलर्सकडून दगडूशेठ गणपतीला 1 कोटी किमतीचा हार अर्पण. माघी गणेश जयंतीचं औचित्य साधत बाप्पाला हार अर्पण. माघी गणेशोत्सवानिमित्त प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं श्री गणेशाचं वाळूशिल्प. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावामध्ये 2 फूट उंचीचं वाळूशिल्प. माघी गणेश जयंतीनिमित्तानं कुडाळ तालुक्यातील पणदूरमधील गणेश मंदिरामध्ये विविध फळांची बाप्पाला आरास. द्राक्ष, मोसंबी, सफरचंद, केळी, मक्याचं कणीस आणि अननस फळांची आरास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.